सापाला माणसासारखं पकडून ठेव असं सांगता येत नाही. प्राण्यांना करताना हे प्रॉब्लेम येत असतात. विहिरीत आहे. खरं तर आश्चर्य म्हणजे ह्या तिन्ही घरातनं आम्ही साप पकडलेत आणि तिन्ही पिल्लू होते, लक्षात घ्या. ते विषारी होते. हा मात्र बिनविषारी धामण साप आहे. आश्चर्य म्हणजे बघा कशा प्रकारे मला तो काढतोय आणि मीच मला चावायला येतोय. कारण धामणची पिल्लं हे अतिशय रागीट असतात. आणि हा साप जवळपास मी आल्यानंतर 15 मिनटं आत गेला होता. म्हणजे साप पाण्यामध्ये फार वेळ तग धरून राहू शकतात. म्हणजे मोठा साप एखादा तास राहू शकतो. समुद्रातले सापसुद्धा राहू शकतात. पण ऑक्सिजन घेण्यासाठी त्यांना बाहेर येणं गरजेचं असतं. साधारण 1 महिन्याचा हा धामणचा बच्चा आहे. आणि बरीच पिल्लं आपण बघितलं घरात वगैरे येत असतात. हा मात्र थोडीशी कचरावर होता, वरून पडला असेल. साफसफाई जरी ठेवली तर आजूबाजूला जे ओपन प्लॉट असतात तिथून साप येऊ शकतात. आणि आपण काळजी घेणं तर गरजेचं आहेच. विषारी बिनविषारी असतात, फक्त बघितल्यावर आपल्याला भीती वाटते. आणि साप पाण्यामध्ये आतही राहू शकतो. विशेषतः गॅप असलं, होल असलं, त्यात जाऊन साप फक्त ऑक्सिजन घेऊन आत जात राहिला तर आम्हाला पकडणं अतिशय कठीण होऊन जातं. लक्षात घ्या. वरती पोहत राहिला मात्र कशा तरी वस्तूचा उपयोग करून आम्ही त्याला काढतो. आता फक्त मला स्टिकचा उपयोग करून त्याने सेफ्टी गुंडाळली. तुम्ही कशा प्रकारे बघितला स्वतः, आणि त्यामुळे त्याला बाहेर काढता आलं. धन्यवाद.